नमस्कार, मी लतिका निंबाळकर. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कोबीची भजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा 250 ग्रॅम कोबी घेतलेला आहे. असा पातळ एकदम कापून घ्यायचा. जरा छोटा थोडा कापला तरी चालेल, पण असा उभा कापला तर अजून चांगली भजी बनतात. तर ह्याच्यामध्ये 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. म्हणजे 1 वाटी आहे बघा ही बेसन पीठ. आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, पण ते अर्धच टाकणार आहे मी आणि अर्धा आपण नंतर टाकूया किती लागते त्याप्रमाणे. लसूण आणि आलं पेस्ट 1 चमचा घेतलेली आहे. तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची घ्या. हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे. थोडीशी हळद, धने जिरे पावडर 1 चमचा, चिमूटभर हिंग. आता हे सगळं आपण ना कालवून घेऊया. तर ह्याच्यामध्ये बघा मी कोथिंबीर टाकणार आहे, बारीक कापून घेतलेली आहे. चांगली चवीला लागतात भजी. साधी सिंपल प्रकार मी दाखवणार आहे. आता हे एवढं जे टाकले तर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे कालवून घ्यायचं. म्हणजे ह्याला आपण कालवलं की नाही की पाणी सुटतं. मग किती पाणी लागते त्याच्याप्रमाणे आपण परत पाणी टाकायचं. कारण कोबी मी बारीक कापून धुवून स्वच्छ घेतला होता. पहिला आपण हे एवढ्यातच मिक्स करून बघूया आपल्याला पाणी किती लागेल. बघा पाण्याचा थोडासुद्धा वापर केलेला नाही आहे. तेवढ्याच ह्याच्यामध्ये बघा मी हातानं चांगलं असं कालवून घ्यायचं. एकदम छान बनतात बघा. आता आपण ह्याच्यात कलर बिलर नाही वापरायचा, कारण ही कोबीची भजी बनवलेली आहे ती. तर आता आपण बनवायला घेऊया. ते छान अशी झालेलं आहे बघा आपण कालवून मस्तपैकी. आणि ह्याची एकदम चवदार अशी टेस्टी अशी भजी होतात. तर तुम्ही ही रेसिपी बघितली की प्लीज एक लाईक करा आणि कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल का नाही तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे ती क्लिक करा. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया. तर छोट्या आकाराची बनवायची बघा. छोट्या मोठ्या आकाराची जशी तुम्हाला आवडेल अशी. तर ही भजी ना अजिबात एक थेंबसुद्धा पाण्याचा नाही आहे बघा. इतकी छान अशी होतात आणि छोटी टाकायची आणि क्रिस्पी एकदम होतात बघा. एकदा तेल गरम चांगलं झालं का नाही की बारीक करायचा गॅस. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यात थोडासा कलर टाकला तरी चालेल. तर आपण माझी कढई कशी छोटी आहे, आपण थोडीशी टाकून घेऊया आणि तेवढेच चांगली भाजून घेऊया. हलक्या हातानं बघा असं हलवून सगळ्या साईडनं असे चांगले भाजून घ्यायचे. तर बघा किती छान असे झालेले. तर एकदम कडकडीत असे झालेले आहेत, एकदम क्रिस्पी. आणि ह्याच्यात जर तुम्ही थोडासा जर कलर टाकला ना तर इतके छान दिसतील ना आणि खायला पण चांगले लागतात. तर आपण असे जरा थोडेसे अजून ना थोडंसं करून घेऊया. बघा हे झालेले आहे ते चांगले. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला मी काढून दाखवते. बघा किती कडक झाले आहे ते. एकदम छान असे झालेले आहे ती. आणि तेल पण जास्त राहत नाही, काय नाही. एकदम मस्त असे राहतात बघा. आणि चवीला पण छान लागतात. जर तुम्हाला तांदळाचं पीठ जरी आवडत नसेल ना तर नुसतं चण्याच्या डाळीचं पीठ जरी टाकले तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते. तुम्हाला जर ही कोबीची भजी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.